फ्रेंड्स इथे आहे ना व्हेज चीज पिझ्झा सँडविच बनवणार आहे. तर तो कसा बनवायचा ना त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू इकडे आहेत. तर मी इथे आहे ना पिवळी शिमला मिरची, लाल शिमला मिरची आणि कांदा असं बारीक चिरून घेतलेला आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याच्यानंतर कॉर्न वाफवून घेतलेला आहे. त्यालासुद्धा बारीक ग्रेट केलं आहे. इवन चीज जे आहे ना ते सुद्धा ग्रेट करून घेतलं आहे. मायो आणि टोमॅटो सॉस असंसुद्धा घेतलं आहे. तर आपण ना चीज पिझ्झामधली जी फिलिंग आहे ना ती आता इथे आपण बनवून घेणार आहोत. तर इथे सर्वात प्रथम ना गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल टाकलं आहे. आपल्याला बटर टाकायचं आहे कारण बटर जळू नये ना म्हणून थोडंसं मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर आपण आहे ना भरपूर असं बटर टाकून घेणार आहोत. आणि आता बटर मेल्ट झालेलं आहे. तर त्यामध्ये मी आता ना हिरवी मिरची सोडणार आहे. आपल्याला हिरवी मिरची ना बटरमध्ये अशी छान फ्राय करून घ्यायची. त्यानंतर मी टाकणार आहे कांदा, लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची असं सगळं एकत्र टाकून त्याला छान असं फ्राय करून घेणार आहे. तर फ्रेंड्स ही आजची आहे सिंपल रेसिपी आणि सिंपल असं काहीतरी हलका फुलका स्नॅक्स. हे सर्व एकत्र टाकल्यामुळे ना जो एक छान असा टेस्ट येतो ना तो अप्रतिम लागतो फ्रेंड्स. आणि बघा कलरसुद्धा किती असं कलरफुल दिसत आहे फिलिंग. तर आहे ना हे सुद्धा असं खूप छान वाटतं. आणि आता आपण हे सगळं एकत्र एकजीव करून घेणार आहोत. थोडा वेळ आपण याला छान असं तेलामध्ये फ्राय होऊन देऊया. तर फ्रेंड्स आजचा आहे गुरुवार आणि ही आजची रेसिपी आहे. तर तुम्हाला माझी मागची रेसिपी कशी वाटली पितृपक्ष थाळी तर ते मला नक्की सांगा. आणि इथे ना मी वाफवलेले कॉर्नसुद्धा टाकलेले आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे ब्लॅक म्हणजे काळी मिरीची पावडर. त्यानंतर थोडंसं ऑरेगॅनो, पिझ्झा मिक्स सिझलिंग, त्यानंतर चिली फ्लेक्स असं सर्व इकडे मी ह्यामध्ये टाकणार आहे. कारण एक ते टाकल्यामुळे ना एक छान असा पिझ्झावाला फील येतो आणि टेस्टसुद्धा येतो. ते इथे आहे ना मी टोमॅटो सॉससुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहे मायो आणि याला ना असं छान सॉसी बनवून घेणार आहे. आणि याचं तुम्ही कलर आणि टेक्स्चर बघा. आणि हे सर्व एकत्र एकजीव करणार आहे. मी थोडीशी चवीसाठी याच्यामध्ये साखरसुद्धा टाकलेली आहे कारण छान अशी याने टेस्ट येते आणि चवसुद्धा. तर हे ना मी असं सगळं सॉसी बनवून घेणार आहे. तर इथे बघा आपली जी फिलिंग जी आहे ना ती खूप छान अशी फ्राय होते आणि एकजीव करून घेतला आहे मी. जर तुमची मुलं असं म्हणजे त्यांना पिझ्झा वगैरे आवडत असेल ना तर तुम्ही हे बनवून त्यांना देऊ शकता. तर इथे ना मी ग्रेड केलेलं चीजसुद्धा टाकलेलं आहे. आता ह्याच्याने ना हा एकदम सॉसी होऊन जाईल आणि खूप असं छान टेस्ट येईल. तर फ्रेंड्स तुम्हाला हे सांगायचं आहे बाहेरचा पिझ्झा देण्यापेक्षा आहे ना घरचा हेल्दी पिझ्झा तुम्ही बनवून द्या. मी इथे मैद्याचाच ब्रेड यूज केलेला आहे. पण हा घरी आहे म्हणून ठीक आहे. तर मी काही नेहमी असं हे करत नाही. मी चपातीचा वगैरेच पिझ्झा इशीला बनवून देत असते. आणि मी नेहमीच असं काही बाहेरचं देत नाही तिला. म्हणजे बेस वगैरे पण मी असं बाहेरचा नसतो माझा. तर आज चपातीच्या ऐवजी आहे ना मी ब्रेडचा उपयोग केलेला आहे. तर एखाद्या वेळेस असं ब्रेडचं वगैरे केलं तरी चालतो. खरं तर मी ना जो गव्हाचा ब्रेड येतो ना मी तोच घेणार होते पण तो काही मला मिळाला नाही. म्हणून म्हटलं जाऊ दे घरामध्ये जो अवेलेबल होता मी त्याचाच बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि आज ईशी पण म्हणाली मम्मी मला आज ह्या ब्रेडचं खायचं आहे म्हणून मग मी तिच्यासाठी हा बनवायचा एक प्रयत्न केलेला आहे. तर बाकीच्या सगळ्या वस्तूची त्याची फिलिंग जी आहे ती घरचीच आहे हेल्दी. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुमची मुलं असं काही भाज्या वगैरे खात नसतील ना तर ते ह्या माध्यमातून तरी निदान खातील. म्हणजे त्यांच्या पोटामध्ये हेल्दी फूड तरी जात राहील. तर तुम्ही ना असं बाहेरचं देण्यापेक्षा त्यांना घरी असं टिफिनला वगैरे तुम्ही बनवून देऊ शकता. तर हा टिफिनमधला पण एक प्रकार आहे. तर नाहीतर मग हा स्नॅक्स टाईम पण आहे. जेव्हा तुम्ही संध्याकाळी 4च्या दरम्यान जेव्हा मुलांना भूक लागते तेव्हासुद्धा तुम्ही मुलांना हे असं बनवून देऊ शकता. जेणेकरून तुमची मुलं म्हणजे खातील सुद्धा आणि त्यांना असं पिझ्झा खाल्ल्यासारखंसुद्धा फील येईल. तर इथे बघा मी ना ब्रेडला बटर वगैरे लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती मी आता ना हिरवी चटणी लावून वगैरे घेतली आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना सोडणार आहे. मी 2 प्रकारचे तुम्हाला हे दाखवणार आहे काय म्हणतात पिझ्झा. तर इथे ना मी जो चीझी सॉस असतो ना मी तोसुद्धा इथे टाकलेला आहे. तर तोसुद्धा आपण ह्याच्यावरती लावून घ्यायचा आहे. चांगला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे.
आता मी यावरती ना फिलिंग अशी भरून घेत आहे. तुम्हाला जर जास्त फिलिंग आवडत असेल तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला खायला, तर तुम्ही याच्यामध्ये भरभरून फिलिंग टाका. पण एकच होतं की जो आपण जास्तीची फिलिंग टाकतो ना, तर ती आजूबाजूने असं म्हणजे बाहेर निघून जाते आणि मग ठीक नाही वाटत ते. तर मी ना इथे अशी पूर्ण ब्रेडला भरेल अशी एवढी तरी फिलिंग टाकलेली होती. आता मी ह्यालाच असं पलटी करून घेणार आहे ह्याच्यावरच. तर त्याच्या आधी ना मी ह्याच्यावरती तुमच्याकडे जर चीज स्लाईस असतील ना ब्रेडवर ठेवण्याचे, तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता. तर मी इथे बघा चीज स्लाईस ठेवले, माझ्याकडे 2च अवेलेबल होते. तर मी ते चीज स्लाईससुद्धा ठेवून दिले आहेत. जेणेकरून ह्याने कसं छान आपले ब्रेडचा जो वरचा कवर आहे ना, तो असं छान खालच्या ब्रेडला चिटकून राहील आणि खूप छान असं टेस्ट म्हणजे सँडविच पिझ्झा बनेल. तर इथे बघा मी वरूनसुद्धा आहे ना, चांगला व्यवस्थित ग्रिल होण्यासाठी आहे ना, वरूनसुद्धा थोडं थोडं बटर लावून घेत आहे. आता इथे बघा माझी सँडविच मेकर जे आहे ना मशीन, तर त्याला मी सुद्धा बटर लावून घेत आहे आणि त्याच्यावरती आता हे एक एक असं ब्रेडचं पिझ्झा ठेवणार आहे. आणि तर तुम्हाला अजून वाटलंच ना, तर तुम्ही अजून ह्याच्यावरती अजून एक फिलिंग टाकून खाऊ शकता. पण मला इशीला आहे ना तसं व्यवस्थित खाता आलं नसतं, म्हणून मी त्याला वरती एक कवर लावलं आणि असं बनवून घेतलं आहे. आता मी इथे ना तुम्हाला दुसऱ्या प्रकारचा सुद्धा पिझ्झा दाखवत आहे. त्याच फिलिंगने अजून तुम्ही काय काय म्हणजे त्याच्यामध्ये अजून टाकू शकता ना, ते सुद्धा. तर मी सर्वात प्रथम आहे ना पूर्ण चारही ब्रेडला आहे ना, स्लाईसला ब्रेडच्या बटर लावून घेतलेलं आहे. आता ह्यावर आहे ना मी टोमॅटो सॉस आणि मायोसुद्धा लावून घेणार आहे. आता हे मी सर्व सगळीकडे असं एकजीव करून पसरवून घेणार आहे. पूर्ण ब्रेड स्लाईसला आपल्याला हे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यावरती चिची सॉससुद्धा ह्याच्यावर टाकलेला आहे, तो सुद्धा इथे लावून घेणार आहे. मी ना फ्रेंड्स जेवढे पण सॉस असतील ना घरामध्ये, मी तेवढे सगळे सॉस टाकूनसुद्धा असं बनवते. कारण की ते म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे सॉस असं एकत्र खाल्ले ना, तर तोसुद्धा एक वेगळा असा टेस्ट लागतो आणि छान लागतात. म्हणजे आंबट, गोड, तिखट असं सगळी चव असते त्याच्यामध्ये. तर म्हणून मग मी संपूर्ण तसंच करून घेते. कारण की तसंसुद्धा एक टेस्ट करायला काही हरकत नाही आपल्याला. आता मी ह्यावर थोडी थोडी फिलिंग भरून घेणार आहे. फिलिंग अशी व्यवस्थित ब्रेडला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, जो पहिला आपण व्हेज चीज पिझ्झा सँडविच बनवायला ठेवलेला ना, तो रेडी झालेला आहे आणि आता तो मी इशीला कट करून देत आहे.
तर बघा इथे अशा प्रकारे त्याला असं व्यवस्थित नाजूक कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे स्लाईस असे वेगळे वेगळे नाही झाले पाहिजे. आता यावरती मी तुमच्या मुलांना जर टोमॅटो सॉस किंवा मायो आवडत असेल ना, तर तुम्ही ह्याच्यावर टाकून देऊ शकता. मी यावर टाकत होते, तेवढ्यात तिशी म्हणाली की नको मम्मी मला नाही पाहिजे. पण तरीसुद्धा मी तिला थोडंसं सॉसचा डॉट दिला आहे. तिला मी म्हटलं लागलंच तर खा, नाही लागलं तर राहू दे साईडला. तर इथे बघा मी दुसरा सँडविचसुद्धा तुम्हाला कट करून दाखवते. हे आहे व्हेज चीज पिझ्झा सँडविच. घरच्या घरी बनवलेली एक सोपी पद्धत आणि मुलांना एक छान असं वेगळं काहीतरी. आता इथे मी आहे ना दुसरा चीज पिझ्झा सँडविच बनवायला ठेवला आहे ना, ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवते. तर इथे आहे ना तो व्यवस्थित वरचा स्लाईस बसला आहे की नाही मी ते चेक केलं. मग आता मी ह्याच्यावरती आहे ना थोडंसं चीज ग्रेड करून टाकणार आहे. असं भरभरून चीज आपल्याला टाकायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल. दुसऱ्या सँडविचला सुद्धा आपण असं छान असं चीज ग्रेड करून घेणार आहोत. तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझं स्पर्श मॉमीज फूड लॅब जर हे चॅनल आवडत असेल, माझे व्हिडिओज बघायला जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. आणि छान छान अशा कमेंट करायला बिलकुल पण विसरू नका फ्रेंड्स. कारण तुमच्या एक एक कमेंटने, तुमच्या सबस्क्रिप्शनने, तुमच्या लाईकने मला खूप सारे मोटिवेशन मिळतं. प्लीज व्हिडिओ बघून स्किप करू नका आणि म्हणजे लाईक करायचं पण म्हणजे सोडू नका. प्लीज लाईकसुद्धा करत जा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा. तर अशा प्रकारे माझा व्हेज चीज पिझ्झा इथे रेडी झालेला आहे. चला मग तुम्ही पण या खायला आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग बाय बाय.